पॅसिफिक महासागरात झालेल्या एका मोठ्या भूकंपामुळे सुनामीची शक्यता। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची पोस्ट करत सुनामीची वर्तवली शक्यता। जपानही मार्गात खंबीर रहा, सुरक्षित रहा, ट्रम्प यांचं आवाहन। माझ्या सांगण्यावरूनच भारत पाकिस्तानमधील युद्ध थांबलं, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं पुन्हा वक्तव्य। वसई विरार पालिकेचे माजी आयुक्त अनिल कुमार पवार दादा भुसेंचे नातेवाईक असल्याचा सामनात उल्लेख। आयएएस होण्याआधीच भुसेंच्या सांगण्यावरून एकनाथ शिंदेंकडून अनिल कुमारांना आयुक्तपदी बढती, सामनातून आरोप। वसई विरार पालिकेचे माजी आयुक्त अनिल कुमार पवारांची 18 तास ईडी चौकशी। अनिल कुमार पवारांच्या नातेवाईकांच्या घरातून 1.25 कोटी जप्त, काही कागदपत्र आणि हार्ड डिस्कही ईडीच्या ताब्यात। संजय शिरसाट आज अजित पवारांची भेट घेणार। सामाजिक न्याय विभागाला अद्याप निधी वाटप करण्याचे अधिकार नसल्याची माहिती। दोन्ही नेत्यांमधील चर्चेनंतर निधी वाटपाचा तिढा सुटणार। कल्याण डोंबिवलीत राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांच्या मनमानी कारभाराविरोधात पदाधिकाऱ्यांचा बंडखोरीचा सूर। बैठकीत सामूहिक राजीनाम्याचा ठराव पारित। सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात आज सुप्रीम कोर्टात सुनावणी। दोषी पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याच्या प्रकरणात सुनावणी होणार। मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत आज बैठक। निरीक्षकांच्या बैठकीत आगामी महापालिकेच्या दृष्टीने उद्धव ठाकरे आढावा घेणार। राज्यातील विविध संघटनांचे प्रमुख मुख्यमंत्र्यांची भेट घेणार। विजय घाडगे आणि प्रवीण गायकवाडांवर झालेल्या हल्ल्याबाबत संघटनांची नाराजी। मुंबई सिंधुदुर्ग द्रुतगती महामार्ग आणि मुंबई गोवा सागरी महामार्ग या प्रस्तावित प्रकल्पांजवळ 19 विकास केंद्र उभारणार। जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू। केंद्र सरकारच्या माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडला स्वदेशी तोफा मिळणार। सध्या माझगाव डॉकमध्ये आयएनएस निलगिरी श्रेणीतील 4 फ्रिगेटची उभारणी सुरू। कबूतरखाने बंद करण्याच्या आदेशानंतर मनपा प्रशासनाकडून पहिली सुरुवात। मात्र आयुक्तांच्या आदेशानंतरही कबूतरखान्यातील कबुतरांना खाद्य टाकण्याचे प्रकार सुरूच।